या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। हनुमंतजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत माजी अपर पोलीस महासंचालक पी.के. जैन सर आहेत। जैन सर, तुमचंही स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार सर आपल्या सोबत आहेत। कुमार सर, तुमचं स्वागत। भाजपचे आमदार अमित गोरखे आपल्या सोबत आहेत। अमितजी, तुमचंही स्वागत। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकासजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। अर्थात चर्चेची सुरुवात मला तुमच्यापासूनच करायची आहे। खरं तर ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास दाखवलेला आहे या सगळ्या टोळ्यांच्या कुटुंबांवरती, काहीतरी निकष नक्की असणार तुमचा। काय निकष आहेत बरं पुणेकरांच्या सुसंस्कृत पुण्यामध्ये उमेदवारी देत असताना? काय तुम्ही निकष लावले महाराष्ट्राला सांगा, जेणेकरून इतर ठिकाणी सुद्धा जे गुंड आहेत ते आशेने बघतायत की काय करावं लागेल। विलासजी, हां, आपण ज्या पद्धतीने मांडणी करताय ते निश्चितरित्या गुंडांच्या पार्श्वभूमीवरती आपण मांडणी करताय, बरोबर आहे। परंतु एकूण पुणे शहरामध्ये आम्ही ज्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत त्यामध्ये विचार करताना आमच्या पक्षाचे 2-2, 3-3 वेळा नगरसेवक असणारे कुटुंब आहेत। त्याच विशेषतः त्या कुटुंबामधील महिला सदस्यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि त्यामुळे ते महिला सदस्य सध्या कुठे आहेत सर? प्लीज, मध्येच तोडतोय। ते फक्त सध्या कुठे आहे? त्यांचा मुक्काम ॲड्रेस काय त्यांचा? विलासजी, मला काय होतं, सलग एकतर बोलून द्या। तुम्ही मध्येच इंटरप्ट केलं तर मग मला पण बोलताना प्रॉब्लेम येतो। महिला सदस्य कौटुंबिक वादामधून काही घटना घडल्यानंतर आज त्या सदस्यांना किंवा कुठल्याही विषयामध्ये जर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा पोलीस यंत्रणेमध्ये जर त्या असतील तर त्या कौटुंबिक वादामध्ये निसर्ग नियमाने त्यांनी ज्या त्या ठिकाणी उमेदवाऱ्या लढवून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेले ज्या अंधेकर कुटुंबाबद्दल आपण बोलतोय, त्या कुटुंबामध्ये एक वेळेस पुणे शहराच्या महापौर म्हणून सुद्धा त्या कुटुंबाने प्रमुख या पुणे शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, वत्सलाताई अंधेकरांनी। आणि त्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या मतदारसंघामधील एक स्त्रिया त्या कुटुंबामधील अनेक स्त्रियांनी प्रतिनिधित्व करत असताना तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। पुणे शहरामध्ये जर लोकांना वाटलं असतं की ते योग्य नाहीये तर लोकांनीच त्यांना नाकारलं असतं। लोकांचे प्रश्न काय असतात स्थानिक ठिकाणी, वॉटर, गटर, मीटर, रस्ते या संदर्भातले प्रश्न सोडवताना तिथल्या स्थानिक लोकांच्या प्रश्नाला योग्य तो न्याय देत असतील तर आमच्या पक्षाने पूर्वी सुद्धा हे मेंबर पुणे महानगरपालिकेचे सभासद असताना त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, म्हणून पुन्हा संधी दिलेली आहे, महिलांना संधी दिलेली आहे। त्यामुळे आपण जो विचारलेला प्रश्न आहे की त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाने जिथं जिथं संधी दिलेली आहे, अनेक आज वेगवेगळे राजकीय पक्ष प्रत्येकामध्ये ह्या थोड्या बहुत गोष्टी असतात, परंतु कुटुंबामधील महिलांना संधी देणे, त्यांचा नैसर्गिक नियमाप्रमाणे त्यांना राजकारण समाजकारण करू नये का त्यांनी? नाही, केलं पाहिजे सर, केलं पाहिजे। मुख्य प्रवाहात ते आले पाहिजेत। फक्त एक गोष्ट तुम्ही आता बोलत असताना तो काळा कपडा घेऊन पोलीस जेव्हा त्याला बांधून आणलं होतं ना, तो दाखवा। मी पीसीआरला विनंती करतो, महाराष्ट्राला थोडं दाखवूया ना। हां, हे दृश्य दाखवा। इथं फुल स्क्रीनवर दाखवता आलं तर मी थोडं वर्णन करतो त्याचं। महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना की राजकीय आरोपाच्या खाली आहे काय केलं बाबा ह्या प्रताप यांनी, किती याच्यावरती गुन्हे आहेत, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना। दाखवूया आपण हे दृश्य इथं। हा बंडू अंधेकर आहे। महाराष्ट्राचं थोडं जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करतो। कदाचित पक्षाला माहीत नसेल तर पक्षालाही थोडं आपण जनरल नॉलेज सांगू। हा बंडू अंधेकर आहे, ह्याची टोळी आहे आणि याच्यावरती जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे आहेत। राजकीय आरोप असावेत, जसं काही तो आंदोलन करत होता आणि त्याच्यावर गुन्हे पडले, हा जो साळसूतपणाचा आवाहनला जातोय ना, असं नाहीये। हत्या, अपहरण, खंडणी, जे म्हणाल ते हो तुम्ही, फक्त जे काय असेल समजा, जे काही गुन्हे असतील सगळे आहेत। आपल्या नातवाची खांडोळी केली आहे आणि त्या आरोपाखाली ही व्यक्ती जेलमध्ये आहे। जेलमधून बघा ते बांधून सगळं आणलं, अशा पद्धतीने पोलिसांनी आणलं। हा भाग झाला एक। दुसरा, ज्यांना उमेदवारी दिली ना त्यांचा आता पत्ता कुठे आहे माहिती आहे? जेलमध्ये। का? त्याच हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना सुद्धा अटक आहे आणि ह्या सुद्धा जेलमध्ये आहेत। आता ह्यांना उमेदवारी दिली आहे, काय सांगितलं आता प्रवक्त्यांनी?
वैयक्तिक वाद होता, हे होतं ते होतं. ही 2 रायव्हली आहे, टोळ्यांमधली रायव्हली आहे. आणि ह्या टोळ्या चालवत आहेत. पोलिसांना एक फोन केला असता, सगळ्या पुण्यात नाही सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे की प्रमुख टोळ्या कुठल्या आहेत. मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई 3-3 मोक्का. हे इतकं झाल्यानंतर जो साळसूतपणाचा आवाडला जातो की त्यांच्यावर आरोप आहेत ते सिद्ध झाले नाहीत. राजकीय आरोप नाही आहेत. महाराष्ट्राला हे माहिती आहे आणि सांगायला हवं. हे मोक्काचे आरोपी आहेत, हे टोळ्या चालवतात, खंडन सगळं आहे. पोलिसांचं रेकॉर्ड आहे. ज्या पोलिसांवर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ना, त्या पोलिसांच्या समोर आज हे जर उद्या सभागृहात जात असतील, सॅल्यूट मारायचं का? हे आज जे बोलतोय ना, हे आज पुणेकर बोलू शकत नाही. त्याचं कारण आहे दहशत. आणि मग आम्ही मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. त्यांनी दिलं, त्यांचं समर्थन त्यांनी केलं. पुणेकर काय करायचे ते करतील. ते म्हणतात निवडून देतात, ते पुणेकरांचे प्रश्न सोडवतात, ते सगळं. अमितजी, पार्टी विथ डिफरन्स, नैतिकता, सगळी मूल्य पाळणारे तुम्ही. एवढा मोठा पक्ष, का गुंडांच्या घरात तुम्हाला तिकीट द्यावी लागली? सांगा महाराष्ट्राला. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकीचं वातावरण चालू असताना अशा प्रकारच्या अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशांना काही भागात काही ठिकाणी तिकीट दिली गेली आहेत. आणि आत्ताच माझ्या आधी माझ्या त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं की इंटरनल वाद, इंटरनल गोष्टी आणि इंटरनल अनेक घटना या गुन्हेगारांच्या बाबतीत घडत असताना ज्यावेळेस त्यांना तिकीट्स इंटरनल म्हणजे काय सर, ते एकदा महाराष्ट्राला सांगा. 2 टोळ्यांच्या मधलं युद्ध हे इंटरनल आहे का? इंटरनल असतं का? इंटरनल काय कळलं पाहिजे. तुमच्याकडे शब्द प्रभू आहेत तुम्ही. त्या भागातल्या ज्या टोळ्या आहेत त्या ज्यावेळेस एकत्र त्यांच्या वादासाठी त्या भागात सक्रिय होतं आणि सक्रिय झाल्यानंतर अशा प्रकारच्या टोळ्या ह्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण माझं यातला प्रामाणिक मत मी सांगतो. प्लीज. पार्टी विथ डिफरन्स या सगळ्या गोष्टी करत असताना आज भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं काम करत असताना आज अनेक जी लोक आहेत जी खऱ्या अर्थानं आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि काम करत असताना आज प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं चारित्र्य आणि त्या उमेदवाराच्या सगळ्याच गोष्टी तपासल्या जातात. पण अनेक ठिकाणी अनेक वेळा अशा गोष्टी घडत असतील आणि घडतायत. मगाशीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंदेकरांना जरी प्रवेश त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं असेल, त्या राष्ट्रवादीमधनं दिलं गेलं असेल, पण हे दिलं गेलं असताना त्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमध्ये आज आपण पाहिलं असेल त्या कुटुंबामध्ये पण एक महिला त्या ठिकाणी महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज त्या ठिकाणी त्या काम करत असताना त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलंय. मग जेलमध्ये का गेल्यात? आता जेलमध्ये काय चांगलं काम केलं म्हणून? मी त्यांचं नाही सांगत आहे. त्यांच्या परिवारामध्ये असणारा आंदेकर परिवार आहे तोही राजकीय क्षेत्रातूनच या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्या परिवाराला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी आहे हेही बघितलं गेलं असतं. माझे खापर पंजोबा राजे होते आणि मी खुनी असेल तर तुम्ही मला देणार आहात? मी गँगस्टर आहे, देणार आहात तुम्ही मला? लक्षात घ्या की आज त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघता, येस एक्झॅक्टली, आलात मुद्द्यावर. त्या भागातील राजकीय परिस्थिती त्या भागातील त्या माणसाचं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात हेच पाहिजे होतं. आम्ही धन्यवाद, तुम्ही मान्य केलं त्याबद्दल. मी जातो आता. पीके जैन सर, निवडून येणं, चारित्र्य, वैचारिकता, नैतिकता, शिक्षण, निवडून येणं हाच एकमेव आजच्या राजकारणातला कॅलिबर त्याचं असणं हेच आहे का? का राजकीय नेते ह्या एका मुद्द्यामुळे शरण गेले का गुंडांना? विलासजी नमस्कार, धन्यवाद. आपल्या कार्यक्रमामध्ये फार रोचक कार्यक्रम आहे, फार रोचक मुद्दा आहे. जे मी बोलायचे होतं ते आपण सर्व बोलून चुकला आहात ऑलरेडी. प्रश्न असा आहे की हे जे या ठिकाणी जे प्रवक्ते बसलेले आहेत पक्षाचे, त्यांना त्यांचे पक्षांनी ज्या ज्या लोकांना तिकीट दिलेले आहेत त्यांना वाचवणे, त्यांचं समर्थन करणे त्यांना भागायचे आहे, त्यांच्याकडे पर्याय नाही. प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे गुंड हे काय येऊन पुढे करणार आहे हे आपल्याकडून काही आपल्याला माहिती नाही असं नाहीये. बिहारमध्ये, युपी मध्ये, पंजाबमध्ये काय चाललेलं होतं आणि कशा
केवढ्या मोठ्या मुश्किलीने अशा टोळ्याचा नाश करण्यात आला, त्यांना नेस्तनाबूत करण्यात आला, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मुंबईच्या नंतर पुणे जे आहे हा एक मोठा ऑर्गनाइज्ड क्राईमच्या सेंटर झालेला आहे. बनत आहे असं मी म्हणत नाही, ऑलरेडी झालेला आहे. तिथले गुंड ऑलरेडी नॅशनल स्तरावर, इंटरनॅशनल स्तरावर तिथले गुंड समावेश झालेले आहेत. आता राजकीय पक्षांनी अशा लोकांना, हा आपण आता बघितला तो काळा तोंड झाकलेला माणूस जो होता, तो कशा वीज दाखवून आपल्याला लोकांना बाय बाय करत होता. म्हणजे आपल्याला लाज वाटत नाही या पक्षांना. एनसीपीच्या बद्दल तर मी आपल्याला नक्की सांगू शकतो की जेव्हा एकत्र होते तेव्हा सुद्धा त्यांनी उल्हासनगरमध्ये, वसई विरारमध्ये कोणासोबत त्यांनी गठबंधन केला, कोणाला सोबत आणला, किती गुंडांना पाठिंबा दिला, तिकीट दिले, हे आपल्याला माहिती आहे. परंपरागत. आता वेगळे झाल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे. परिस्थिती कुठे बदललेली नाही. आता फक्त हेच एक त्याचा एकमेव हेतू आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीती दाखवून, लोकांना दडपावून आपला उमेदवार निवडून आणला पाहिजे, हीच एक त्याची मंशा आहे. आणि म्हणून अशा गुंडांना तिकीट दिलेली आहे. मी आपल्याला आज भविष्यवाणी करू शकतो की पुण्याचा जो थोडाफार ऍडमिनिस्ट्रेशन काय राहिलेला असेल, जरी राहिला असेल, तर तो सुद्धा धरातला जाईल. अशा प्रकारचे कॅन्डिडेट झाले. उद्या हाच माणूस, हेच गुंड, याच गुंडाची आई किंवा बहीण किंवा पत्नी हे पुन्हा मंत्री झाले तर आपण बघा काय होणार आहे. म्हणजे कोण त्याच्यावर हात घालणार? त्यांना मोकळा रान मिळणार आहे आणि हे या राज्याचा एक दुर्भाग्य असणार आहे. नक्कीच सर. विलासजी, कुंभार सर, का टीका करता हो तुम्ही? सातत्यानं गुंडांना घेतलंय ह्या पक्षात आणि हे ते शुद्धीकरणाचा कार्यक्रम चालू आहे, मुख्य प्रवाहात आणतायत त्यांना. एक प्रकारे गुंडांची संख्या कमी होणार आहे पुण्यातली. काय हवंय तुम्हाला अजून? सामाजिक कार्यकर्ते तुम्ही, हा, तुमची हिंमत होते आज खरं तर सुद्धा? आमची हिंमत होते, कारण आम्ही आता म्हणजे आता कुठल्या वाटेवर हे कळायला मार्ग नाही. परंतु एक दोन गोष्टी या दोन प्रवक्त्यांनी सांगितल्या. गुन्हेगारीला इतिहास आहे, त्याला परंपरा आहे, म्हणून मग दिलं तर बिघडतं कुठे. दुसरी गोष्ट, यांच्याकडे आता उमेदवारी देण्यासारखे चांगले उमेदवार राहिलेले नाहीत. यांची शब्दकोश, शब्दार्थ बदललेले आहेत. हा, निवडून येण्याचे निकष, याचे जे काही निकष आहेत त्याचे सगळे निकषांची त्यांची परिभाषा आणि आमच्यासारखे जे काही मूर्ख लोक आहेत त्यांची परिभाषा ही वेगळी आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, मी आजच्या माझ्या ट्विटमध्ये म्हटलंय की कोण कोणाला घाबरते? राजकारणी गुंडांना घाबरून त्यांना तिकीट देत आहेत की असे नामांकित लोक राजकारण्यांना हवे आहेत? याचं उत्तर थोडंसं अवघड अशासाठी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे हे तर आता म्हणजे रिअल इस्टेटचं मोठं क्षेत्र झालेलं आहे. इथं RFD आहे, इथं जवळपास विमानतळ येत आहेत, इथं विकास जोराने चाललेला आहे. असा विकास होताना जर तुम्हाला कळलं की आमच्याकडे रिव्हॉल्वर आहे किंवा आमच्या पक्षाकडे अमुक एक गुंड आहे, तर त्या विरोधाची धार ही आपोआपच कमी होते. त्यातूनही पुढे जाणारे काही लोक मूर्ख असतात, परंतु त्यांनाही दहशत बसावी अशा प्रकारचं हे वर्तन आहे. आणि याला फक्त आणि फक्त सामान्य माणूस कारणीभूत आहे. किती घाबरायचं? आता माझं लोकांना म्हणणं, आणि जसं PK जैन सर म्हणाले, पुण्यातल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आता काही उरलेलं नाहीये. ते रसातळाला गेलं, त्याला जमाना पण झाला. सर, विजय सर, आम्ही असं ऐकलंय, खरं तर मी पुण्यात राहिलो नाही फारसा कधी, पण पुणेकर ही विवेकी आहेत, पुणेकर सुसंस्कृत आहेत, पुणेकर विचारी आहेत, हे खूप आम्ही ऐकलेलं आहे. पुणेकरांचं एक जगात वैशिष्ट्य आहे पुणेकरांचं. त्यांचं इगो हट होत नाही का हो असं चित्र बघितल्यानंतर? हे काय यार, आपलं नाव काय खराब करतायत हे लोक म्हणून? पुण्याची काय इब्रत राहिली असलं चित्र टीव्हीवर दिसतंय? तुम्ही मुळावर घाव घातलेला आहे. पुणेकर विवेकी आहेत, पुणेकर सुज्ञ आहेत वगैरे सगळं मान्य आहे. परंतु मतदानाला कोणी यायचं हे सुज्ञ पुणेकर ठरवत नाहीत. हे ठरवणारे हे जे ते मगाशी तुम्ही चित्र दाखवलीत ना, त्यांचे सहकार्याने त्यांचा आता कार्यकर्ते म्हणूया, त्यांना टोळ्या म्हणायचं नाही. आता त्यांचे कार्यकर्ते गुंड साहेब म्हणूयात का? गुंड साहेब, हा, आता कार्यकर्ते साहेब म्हणूया, गुंड साहेब म्हटलंच पाहिजे, म्हणूया का आपल्या समोर ऑप्शन नाहीये. तर अशा या साहेबांमुळं सामान्य पुणेकर बाहेर यायला अजूनही घाबरतोय. तुम्ही सांगा, आपल्याला सगळं आदर्श मान्य आहे, परंतु समोर टोळी कोयता घेऊन कोणतर उभा आहे किंवा कोयता गँग मधला माणूस आहे, कोयता कुठे लपवला असेल, तर कितीही विवेकी असला, कितीही सुज्ञ असला, कितीही दार्शी असला, तरी पुढे जाताना त्याचं मन कचरणार, त्याला भीती वाटणार आणि तो मतदानापासून वंचित होणार. आणि हेच या
काही राजकीय पक्षांना हवंय आणि याच्या मागे करोडो अब्जावधी रुपयांचा व्यवहार आहे. हा त्यामुळे कोण कुणाला हवं आहे हे सांगता येणं अवघड आहे. हे दोन्ही एका गाडीची दोन चाकं आहेत आणि ही चाकं आता इतकी आपल्या अंगावरून म्हणजे आपल्याला चिरडून पुढे जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही. सामान्य माणसाने आता असं वाघ म्हटला तरी खाणार आहे, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहे, याचा विचार करून मतदानाला बाहेर पडून अशा लोकांना धडा शिकवावा एवढंच मी यामध्ये ठीक आहे. म्हणू शकेन. हनुमानजी, आता राजकीय व्यवस्थेच्या बद्दल आम्ही बोलतोय, मला वाटत नाही फार दिवस तुम्ही काय पत्रकार म्हणजे आमच्या या कार्यक्रमामध्ये येऊ शकाल. तुम्हा नेत्यांचे काय फार दिवस आता इथून पुढे नाही. आम्हाला नवनवे नेते गुंड साहेब कदाचित येऊ शकतील पत्रकार म्हणून सुद्धा अशा कार्यक्रमांमध्ये, म्हणजे तो दिवस पण काय दूर राहिलेला नाहीये. राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं जाऊन काहीतरी बदल करावा असं वाटून राजकारणात येणाऱ्या लोकांच्यासाठी राजकारण राहिलेलं नाहीये का? का तुम्हा राजकीय लोकांना अशा लोकांची साथ संगत करावी लागते? सामान्य माणूस इतका बेदखल आणि इतकं गृहीत धरून सगळं हे पुढे रेटलं जातंय का? काय करू शकणार आहात तुम्ही? आमचं आम्ही करू ते होईल. विलासजी, माझ्यासारख्या राजकारणामध्ये 10-11 वर्षापूर्वी सक्रिय झालेल्या कार्यकर्त्याला आणि माझ्यासारखे सगळ्या पक्षामधले, इथं मी थोडा वेळ पक्ष बाजूला ठेवतो, हा हे युवक तरुण कार्यकर्ते, शिकलेले कार्यकर्ते, थोडं चळवळ करायची, लोकांच्या प्रश्नावर काम करायचं म्हणणाऱ्यांसाठी ही खरं म्हणजे धोक्याची घंटा आहे. तुम्ही सांगितलं की उद्या आता आमच्या समोर काहीतरी गुंड चर्चेला येतील. गुजरातमधले मोठे मोठे गुंड तुम्ही चर्चेला बसवलेले बघितले, आम्ही देशानं पण ते सगळ्यांनी सहन केले. पुण्यामध्ये गप प्रधान असतील, काकासाहेब गाडगीळ असतील, केशवराव जेधे असतील, एस.एम. जोशी असतील, किंवा आतापर्यंत आम्ही ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो शिकण्यासाठी त्यावेळेस बघितलेले आम्ही गिरीशजी बापट असतील, ही सर्व पक्षीय सगळ्या विचारधारेची सज्जन सात्विक मंडळी नेतृत्व करत होती पुण्याची सांस्कृतिक ओळख आणि पुण्याचं जे वेगळेपण आहे आणि पुण्याचा जो एक चांगल्या अर्थानं जो युगो आहे, पॉझिटिव्ह म्हणू आपण त्याला, तो जपण्याचं काम पुणेकरांनी केलं होतं. पण आता जे मारणे टोळीला तिकीट दिलं, आंदेकरांना तिकीट दिलं, तो मोहोळांना तिकीट दिलं, गुंड त्याच्या घरामध्ये तिकीट दिलं, किंवा तो आता पळून गेलेला परदेशामध्ये जो घायवळ एकही टोळी आहे नाराज त्याला नाहीये. एकही टोळी नाराज, हा, कोणीच नाराज केलेलं नाही कुणाला. तर हे सगळं आमच्यासारख्या राजकारणामध्ये येणाऱ्या तरुणांसाठी, युवकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मी स्वतः अगदी व्यक्तिगत मुद्दा सांगायचा झाला तरी 12 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये 2 हल्ले गुंडांकडून आम्ही स्वतः पचवलेले आहेत. आत्मविश्वास खच्ची होतो. आपण ज्या मार्गावर चालतोय त्या मार्गाबद्दल शंका निर्माण होते, भीती बसते आणि सज्जन माणसं राजकारणामध्ये आता संपली आहेत का? पर्टिक्युलरली अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपाला माझ्या पिढीनं प्रश्न विचारला पाहिजे की भारतीय जनता पक्षानं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ह्या गुंडांना बसवावं ना आणि त्यांना शिकवावं सुसंस्कारित राजकारण, चांगली माणसं द्यावी ना. किंवा अजितदादा यशवंतराव चव्हाण साहेबांचं सतत नाव घेतात. तर माझा साधा प्रश्न आहे की एनसीपीनं परळीच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये त्या वाल्मिक कराडला तिकीट दिलं नाही म्हणून खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करा, आभार करा मानलं पाहिजे त्यांचं. इतक्या सगळ्या गुंडाला तुम्ही तिकीट देताय, मग मराठवाड्यामध्ये परळीमध्ये पण त्या वाल्मिक कराडला द्यायचं होतं. कमाल ही आहे की अजित पवार तिथली गुंडगिरी थांबवावी म्हणून तिथले पालकमंत्री झालेत आणि इथं उमेदवारी गुंडा. काय कमाल आहे, काय महाराष्ट्र. हा हा बोला. शेवट करतो मी. विलासजी, राजकीय पक्षामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये गुंडांना तिकीट देण्याची अपरिहार्यता ही सगळ्या राजकीय व्यवस्थेचं आपले अपयश आहे आणि लोकशाहीचा जो गाभा आहे, लोक निर्भयपणे बोलली पाहिजे, आपलं प्रतिनिधित्व त्यांनी केलं पाहिजे. तुरुंगामध्ये असलेल्या माणसाला ज्या आंदेकर कुटुंबियांचं उदाहरण दिलं, ते माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबातली महिला महापौर होती, पण त्यांच्यावर खुनाचा आरोप नव्हता, जेलमध्ये नव्हते, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल नव्हते. आता तुम्ही त्या आंदेकरांच्या ताईंचं नाव सांगून तुम्ही त्यांचे मर्डरमध्ये जेलमध्ये असलेल्या मुलाला जर तिकीट देत असाल आणि अगोदर ते महापौर होते आता दिलं म्हणून काय बिघडलं म्हणत असाल, तर तुरुंगामधून फॉर्म भरलेला नव्हता, हत्येचे आरोप नव्हते, खंडणीचे आरोप नव्हते आणि हा जो माज आहे की काळं कापड घातलेल्या पोलीस घेऊन जात आहेत आणि ते व्हीचं चिन्ह दाखवतायत, तर हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. आमच्यासारख्या सामान्य तुमच्या नाकावर टिचून फॉर्म भरतोय, द्या मला मतदान, असं आहे ते. पुणेकरांना चॅलेंज आहे ते. हा
तर हे जरा सगळ्या पक्षांनी मी मला याच्यापासून वेगळं समजत नाही. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांनी याचं समर्थन न करता ह्या अपरिहार्यतेतून बाहेर पडण्यासाठी भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, अजितदादा सत्तेत आहेत. त्यांनी खरं म्हणजे जी कायदा सुव्यवस्था राखायची भाषा केली होती किंवा वेगळं काहीतरी संस्कारी राजकारण किंवा देवेंद्र फडणवीस जे भाषणामध्ये सांगतायत, तर ह्या सगळ्याला प्रामाणिकपणे सामोरे जाण्याची हीच वेळ होती. तुम्ही भाषणात काय सांगताय, जाहीरनाम्यामध्ये काय सांगताय, तुम्ही संघाच्या बौद्धिकामध्ये काय सांगताय, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत काय सांगताय, याच्यापेक्षाही तुम्ही प्रत्यक्ष तिकीट वाटपामध्ये काय करताय, कोणाला प्रतिनिधी नेमताय, कोणाला तिकीट देताय, यावरच तुमचं मूल्यांकन होणार आहे आणि ते मूल्यांकन पुणेकर करतील असा मला विश्वास आहे. ठीक आहे. खरं तर विकासजी, मी आज बडे मुद्देला तुम्हाला बोलवलं तेव्हा, अमितजींना बोलवलं तेव्हा मी माहिती काढली, हनुमंतजींना माहिती काढली, तुम्ही लोक कोण आहात आणि कुठून आलात. मी मुद्दाम माहिती काढली. तुम्ही सगळे सामान्य कुटुंबातून आलेले आहात. अशी परिस्थिती, तुम्हाला पण राजकारणात करिअरची संधी मिळाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तुमच्या कुटुंबानं तुम्हाला आज राजकारणामध्ये पाठवलं कारण राजकारणातल्या चांगुलपणावर त्यांचा कुठेतरी विश्वास असेल. तुम्हाला असं वाटत नाही की अशा प्रकारचे लोक जर राजकारणात आले तर लोकांचा राजकीय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो डळमळीत होईल. मी खूप मनापासून हा प्रश्न विचारतोय कारण बाहुबली राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये कधी जन्मलं नव्हतं. अंडरवर्ल्ड संपवणारा महाराष्ट्र आहे. अगदी बरोबर आहे विलासजी. महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती, पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा ही गोष्ट अजिबात पटत नाहीये. परंतु तुम्हाला हे सांगितलं की काय झालंय आजकाल, की म्हणून मी मागाशी आंदेकर कुटुंबाचं किंवा इतर सर्वच पक्ष हे अधिक प्रमाणामध्ये सर्वांना संधी देतात. पण काय होतं की नेमकं एखादाच विषय समोर येतो. आज आमच्या पक्षाने 165 उमेदवार आहेत, ज्यामध्ये ज्यांना संधी दिली त्याच्यामध्ये अनेक पदवीधर उमेदवार आहेत, अनेक इंजिनियर आहेत, अनेक IT इंजिनियर सुद्धा यामध्ये संधी दिलेली आहे. तर त्यावेळेस पुन्हा एकदा मी सांगेल की आंदेकर कुटुंब आणि त्यांची कौटुंबिक या सगळ्या सुशिक्षित लोकांच्या मागे पुण्यातल्या सगळ्या टोळ्या लपू शकत नाहीत. या पुण्यामध्ये ज्या 4 टोळ्या प्रमुख आहेत ना सर, त्या प्रमुख 4ही टोळ्या मी सांगतो, भाजपनं ज्यांना ज्यांना दिले त्यांची मर्डर केले. हे आम्हाला एवढं कळतं ना, या महाराष्ट्र इतका दुधखोळा नाहीये की राजकीय आरोप असलेल्या व्यक्तीला तुम्ही का दिलात असा आमचा सवाल नाहीये. खुलेआम जे टोळ्या चालवत आहेत त्यांच्याबद्दल आहे सर हे. आणि तुम्ही चांगल्या लोकांना दिला असेल, लोक त्याच्याबद्दल, आम्ही त्याच्याबद्दल कोणीच नाव बोट ठेवू शकत नाही. पण त्या सगळ्या चांगल्या माणसांच्या मागे जर सगळ्या टोळ्यांचं इथं गुन्हेगारीचं राजकीयकरण होत असेल तर प्रश्न नाही विचारायचा. तुम्ही जा तुमच्या नेत्यांना सांगा सर, मी पोल दाखवणार आहे, हा महाराष्ट्र काय म्हणतोय, ह्या महाराष्ट्राला तुमचं राजकारण पटतंय का, आवडतंय का, हा पोल जाऊन तुमच्या नेतृत्वाला सांगा. महाराष्ट्राला हे आवडत नाहीये. भले तुमचा 1 नगरसेवक येईल, 2 नगरसेवक येतील, प्लीज. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल की महिला उमेदवारांना आपण संधी दिलेली आहे की ज्या महिला उमेदवार आमच्या पक्षाच्या कधी काळी नगरसेवक होत्या आहेत आणि त्यांना सातत्याने आपण त्या कुटुंबातल्या महिलांना प्राधान्य देतोय. म्हणजे ज्या पक्षाची यशवंतराव चव्हाण साहेबांपासून जी संस्कार आहे ते मध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी माननीय पवार साहेबांनी सुद्धा, माननीय अजितदादांनी सुद्धा कायम महिला प्रतिनिधीला संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे या महिला आमच्याकडे पूर्वी नगरसेवक होत्या, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या ठिकाणावरून लोकांची मागणी असते, दाऊदच्या कुटुंबातल्या महिलांना द्यायची संधी. नाही, एक लक्षात घ्या, दाऊदच्या कुटुंबाचा आणि ह्या गोष्टीचा अर्थार्थी काही संबंध कसा काय नाही? कारण नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात. मग त्यांना महापालिकेच देऊ ना. नाही असं आहे. जैन सर ठीक आहे सर. जैन सर. विलासजी, मला यांना एवढंच विचारायचे आहे की हे जे सर्व महिलांचं नाव सांगताय, महिलांच्या ठिकाणी मीटिंगच्या वेळी त्याचे नवरे हे सर्व बसून त्या ठिकाणी मीटिंग चालवतात. तुम्ही बिहारचा बघितला, लालू प्रसाद यादव आणि त्याची पत्नी राबडी देवी, बरेचसे सरपंच आहे, लेडीज आहे, पण त्याचे हसबंड कारभार चालवतात. हे गुंड सुद्धा
त्यांच्या बायकोच्या नावाने, त्यांच्या पत्नीच्या नावाने, त्यांच्या आईच्या नावाने ते त्यांना निवडून आणतील आणि नंतर त्या खुर्चीवर बसून तेच राजकारण चालवणार आहेत आणि तेच प्रशासन चालवणार आहेत. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, एक मागे मुद्दा माझा सांगण्याचा राहून गेला की मला त्या हायकोर्टाच्या निर्णयावरती सुद्धा फार आश्चर्य वाटते. ज्या माणसाला MCOCA कायद्याखाली शिक्षा झालेली आहे, फक्त त्याची अपील प्रलंबित आहे, अशा माणसाच्या कन्व्हिक्शनला स्टे देऊन त्यांनी त्याला फॉर्म भरण्याची संधी दिली. मला समजून येत नाही की न्यायपालिकेला काय झालेलं आहे. या राजकारणाची तर मजबुरी आहे की त्याची इच्छा आहे, त्याची जे काही मजबुरी त्याची असतील ते वेगळं आहे. हायकोर्टाने सुद्धा एका गुंडाला, ज्याला MCOCA खाली शिक्षा झालेली आहे, त्याची शिक्षा टेम्पररी रद्द करून स्टे आणून त्याच्यावर त्यांना सुद्धा फॉर्म भरण्याची परवानगी दिली. आपल्या संविधानामध्ये आणि आपल्या प्रतिनिधित्व जो कायदा आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 2 वर्षाची शिक्षा झाली तर त्या माणसाला 6 वर्षाकरता त्याला डिस्क्वालिफाय करण्यात येतो. हा कुठे गेली डिस्क्वालिफिकेशन? एक्झॅक्टली. पाठीमागच्या दरवाजातून त्यांना परमिशन दिली त्यांनी इलेक्शन लढण्याची. विलासजी, तुम्ही जे मुद्दे आणू शकता इथे. सर हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तो माणूस पुन्हा दाखवा ते व्हिडिओ. या महाराष्ट्राला हे व्हिडिओ दाखवणं जास्त गरजेचं आहे. त्याचा व्ही दाखवा. त्याचा व्ही इथल्या सामान्य माणसाला आहे. अरे तुम्ही हरलात, मी जिंकलोय. इथला व्ही पोलिसांच्या व्यवस्थेला आहे. तुम्ही मला बांधलत पण मी जिंकलोय. इथला त्याचा जो हाताचा व्ही आहे ना, तो इथल्या न्याय व्यवस्थेला आहे. तुम्ही हरलात, मी जिंकलोय. सगळ्यांना हरवून मी जिंकलोय. तुम्ही माझं काही वाकडं करू शकला नाहीत. हा मेसेज देतोय तो. आणि ऐका तो काय म्हणतोय. मग प्रश्न हा आहे, कुंभार सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, जर इथं पोलीस भरतीसाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं, सैन्यामध्ये जायचं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं, अशा परिस्थितीमध्ये एक लोकप्रतिनिधी होत असताना तुमच्यावरती 24 पेक्षा जास्त गुन्हे, 3 वेळा मोक्का, एवढं सगळं हत्या, अपहरण, सगळे गुन्हे असताना तुम्हाला तिकीट दिलं कसं जातं, हा सवाल कसा विचारला जात नाही इथं? कायद्यानं कसं बंधन नाहीये? हा सवाल अशासाठी विचारला जात नाहीये की आपल्याकडे एक म्हटलं जातं नेहमी, अपवादाने नियम सिद्ध होतो. परंतु सध्या अपवादालाच नियम समजायचं ही एक प्रथा न्यायपालिकेचं सगळ्याकडे लागू झालंय. एक नैसर्गिक न्यायाचं तत्व ते कुठं वापरावं, मी न्यायालयाबद्दल बोलणार आहे, परंतु एकूणच ते कुठं वापरावं याचा विसर पडलेला आहे. अपवादाचा नियम झालेला आहे आणि ज्यांनी हे सगळं करायचं आहे त्यांनी ह्या गुन्हेगारीला प्रतिष्ठा दिलेली आहे. एक प्रकारे त्या माणसाला जर तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे मुख्य प्रवाहात आणलं तर आपली ही वेगळ्या ठिकाणची प्रतिष्ठा वाढेल असं या राजकारण्यांना वाटत असावं. कारण ह्या गोष्टी सामान्य, ज्याला कॉमन सेन्स आपण म्हणतो, ज्याचा मेंदू शुद्धीवर आहे, तो माणूस मग ते नैसर्गिक न्यायाचं तत्व आणि अपवाद याच्या मागे लपणार नाही. हे लपण्यासाठी दिलेलं कारण आहे की अमुक झालं होतं, परंपरा आहे, महिला आहेत. अरे महिला काय असं केलंय त्यांनी? काय त्यांना महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टचं महत्व खूप माहिती आहे काय? देशामधलं असं काहीतरी त्यांनी योगदान काहीतरी दिलेलं आहे की ज्याच्यामुळे देशामध्ये, समाजामध्ये सुधारणा होणार आहे, असं कुठलं नोबेल पारितोषिकासारखं त्यांनी काहीतरी करून दाखवलंय? काय केलंय काय की ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना तिकीट द्यायला निघालाय? फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी हाच तुमचा एक निकष आहे, दुसरा याला काही निकष नाही. आणि याच्यातून ज्यांनी तिकीट दिले त्यांनी या देशाची माफी मागितली. ते मागणार नाही ते मलाही मान्य आहे, पण आम्ही नेहमी मूर्खासारख्या मागण्या करत असतो, तसे ही मागणी ते मागणार नाहीत. का नियमाला, अपवादाला नियम करण्याची प्रथा यांनी आपल्याला व्यसन लावून घेतलंय. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याच्या लोकांना आता, राजकीय लोकांना अभिमान वाटायला लागला. त्यामुळे असं सगळं. पण सर, शक्ती किती असो काही असो, इथं बोललं पाहिजे. किमान एवढा तरी धाक असला पाहिजे की अशा गोष्टी केल्याच्या नंतर हा महाराष्ट्र सहन नाही करणार. या महाराष्ट्राचा इगो हट होऊ शकतो, या पुणेकरांचा इगो हट होऊ शकतो, ते कदापि खपून घेणार नाहीत. अमितजी, मी आज तुम्हाला टास्क देतो. ताई घरी असतील, ताईंना फक्त एक प्रश्न विचारा. हे योग्य आहे का? कारण आज आया बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यांचं जे उत्तर असेल ते तुमच्याजवळ असेल ते प्लीज पक्षापर्यंत पोहोचवा. यापुढे अशा प्रकारच्या गोष्टी करणार नाहीत. तुम्ही किमान हे पोहोचवणार आहात का की हे असं घडता कामा नये, की तुम्ही समर्थन करत राहणार आहात? ही आमची राजकीय परिहारता आहे, आम्हाला करावंच लागेल. पुणे खरं तर सांस्कृतिक नगरी आणि पुण्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं बघत असतो.
त्यामुळे मला असं वाटतं की मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी डिफरंट पार्टी, याचा आत्ताच तुम्हाला प्रत्यय आला असेल की आमदारांच्या चिरंजीवांना तिकीट द्यायचं नाही, आणि अनेक आमदारांचे मुलांचे तिकीट त्या ठिकाणी कट करण्यात आली. आणि आता मीही चेक करत होतो आपला हा विषय आल्यानंतर की खरंच भारतीय जनता पार्टीने किती गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिली. पण माझ्या माहितीनुसार या युतीमध्ये आमच्या सहकारी पक्ष असतील, तो त्यांचा निर्णय आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही हस्तक्षेप करत नाही आणि त्यांचा निर्णय घेत असताना ते स्वायत्त आहे. पण मगाशी मांडलेल्या मुद्द्यावर मी मत वैयक्तिकरित्या मत हे करेल की खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये जे घडतं ते मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद मोहोळला तुम्ही तिकीट दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं असं म्हणणं आहे की तुम्ही एका गुंडाला पळून जाण्यासाठी तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी मदत केली. अजित पवार आज थेट बोललेत, एक बरं झालं की तुम्हीच एकमेकांचं भांडं उघडं करताय. भांडं उघडं करण्याचा प्रश्न नाही. माझं तात्विक मत या बाबतीत नक्कीच असं आहे की ज्या वेळेस एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला आपण, ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा प्रकारच्या माणसाला ज्यावेळेस तिकीट देतो, आणि मगाशी मी पाहिलेला तो व्हिडिओ पण जो सर्व महाराष्ट्रभर व्हायरल झालाय, तो उद्याच्या चांगल्या महाराष्ट्रासाठी नक्कीच निंदनीय आहे. अशा प्रकारचं आपण काय प्रेझेंटेशन नेमकं युथ समोर करतोय, आणि मग अशा प्रकारच्या प्रेझेंटेशनमुळे युथलाही त्या पॉलिटिक्समध्ये येऊ वाटेल का, हा पण मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मीही नक्कीच सांगेल की आपण खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा ज्यावेळेस निर्णय घेत असतो, जरी राजकीय त्या ठिकाणच्या घडामोडी आणि त्या ठिकाणच्या गोष्टी असतील, पण अशा प्रकारचा निर्णय घेत असताना खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे. खरंय, अगदी बरोबर. कारण एक दोन नगरसेवकांनी काय तुमच्या पक्षाला काय फार फरक पडणार नसतो, त्यामुळे तो सोर्स टाळणं सुद्धा गरजेचं. हनुमानजी, शेवटची कमेंट, माझी वेळ संपली. सुधाकर बडगुजर या नामचीन नाशिक मधल्या गुन्हेगाराला भाजपामध्ये प्रवेश दिला गेला आणि त्याच्या घरामध्ये भाजपानं 3 तिकीट दिलेले, हे माहीत असावं म्हणून. दुसरं, आज विधानसभेचे अध्यक्ष महोदय स्वतः पोलिसांकरवी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली पाहिजे म्हणून धमक्या देत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब आदरणीय सभागृहात बसलेले आहेत. हे गुंडशाहीच आहे ना. तर आम्हाला विधानसभेचा अध्यक्ष गुंडासारखा वागतात, विधान परिषदेचे अध्यक्ष गायवळच्या सोबत फोटो असतात, आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रवेश दिलेले सुधाकर बडगुजरला भाजपा तिकीट देते. त्यामुळे कुलदीप सिंग सेंगर असो, ब्रिजभूषण सिंग असो की सुधाकर बडगुजर असो, भारतीय जनता पक्षानं गुन्हेगारांना लोकशाहीच्या माध्यमातून दमदाटी करण्यासाठी त्या भागामध्ये वापरण्याची हिंसा चालू केली. तुमच्या पक्षाने सुद्धा कलानी सारखे लोक टाळले पाहिजेत. म्हणजे तुमच्या सोबत सुद्धा ती होती, बाई ठाकूरांपासून ते काय, मी आता नावे घेतली तर खूप मोठी यादी. बरोबर कुमार सर, यादी खूप मोठी आहे. किमान यापुढे काळजी घेतली जाईल. पण पुणेकरांनो, प्रश्न तुमचा आहे, तुमची इमेज खराब होतीये, हा मेसेज या सगळ्यातनं जातोय. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, भूमिका मांडली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण बडे मुद्द्याच्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्राला हा प्रश्न विचारला गेला की राजकीय पक्ष गुंडांना शरण जात आहेत का, मला सुद्धा उत्सुकता आहे की महाराष्ट्र काय विचार करतोय. महाराष्ट्राचा विवेक अजून संपलेला नाहीये. महाराष्ट्र आज सुद्धा म्हणतोय हे योग्य नाहीये. 96% लोक म्हणतायत होय हे शरण गेले, 4% लोक नाही म्हणतायत. ही भावना राजकीय पक्षांपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया, आणि जनतेलाही आवाहन आहे, अशा गुंडा पुंडांच्या दहशतीला बळी न पडता लोकशाही समृद्ध करण्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे. बडे मुद्द्याच्या चर्चेत आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.